माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण प्रकरण आणि या प्रकरणी मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरण प्रकरणाची फाईल बंद झाली आहे। पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर झालेला आहे। राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरण प्रकरणाच्या तपासाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे। न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। ऋषिराज हे मित्रांसमवेत बँकॉकला गेल्याचं समोर आलं होतं, त्यामुळे अपहरणाची तक्रार चुकीचं असल्याचं समोर आलेलं होतं। पोलिसांकडून या प्रकरणी तपासाला सुरुवात देखील करण्यात आली होती, मात्र प्रकरणाचा सर्व उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडत न्यायालयाला बी फायनल रिपोर्ट सादर केला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत यांचं अपहरण 10 फेब्रुवारीला झालेलं होतं आणि त्यानंतर पुण्यात तानाजी सावंत यांनी त्यांचं राजकीय वजन वापरून त्यांच्या मुलाला परत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेले होते। यामध्ये आपण पाहिलं की केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा तातडीने यामध्ये हस्तक्षेप केलेला होता। यानंतर जी सगळी माहिती समोर आली त्यानंतर ऋषिराज हा त्याच्या मित्रासोबत बँकॉकला गेल्याची माहिती समोर आलेली होती। या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी देखील युद्ध पातळीवर हा सगळा तपास केलेला होता आणि त्यांच्या मुलाला शोधलेलं होतं, त्याला परत पुण्यात आणलेलं होतं। या सगळ्या तपासाला गांभीर्याने घेतल्यानंतर आता मात्र पुणे पोलिसांनी हे सगळे प्रकरण आहे, ही जी न्यायालयामध्ये बी फायनल रिपोर्ट असतो तो सादर केलेला आहे। पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता हे जे प्रकरण आहे अपहरणाचं ते आता बंद झालेलं आहे। ती फाईल पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहे। पण त्यावेळी ज्यावेळेस ऋषिराज सावंत हा घरातल्या वादामुळे निघून गेलेला होता, मित्रांसोबत तो बँकॉकला गेलेला होता, मात्र त्याचं अपहरण झालेलं आहे अशा पद्धतीची तक्रार जी देण्यात आलेली होती ती चुकीचं असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता न्यायालयामध्ये पुणे पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर बी फायनल रिपोर्ट आहे तो सादर केलेला आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।